नववर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत। नव्या वर्षात सुट्ट्या किती, सलग सुट्ट्या किती, विवाहाचे मुहूर्त किती, या सगळ्याबद्दल उत्सुकता असतेच। आपण ही जाणून घेऊया कसं असेल नववर्ष 2017। हे वर्षच रविवारी सुरू होणार आहे। 31 डिसेंबर 2016 ला लीप सेकंद गृहीत धरणार। 1 सेकंद उशिरानं नववर्ष सुरू होणार। नव्या वर्षात फेब्रुवारी, मार्च, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर मध्ये सलग 3 सुट्ट्या। 2017 मध्ये गुढीपाडवा फाल्गुन अमावस्येच्या दिवशीच 28 मार्चला येणार। 2017 मध्ये 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण आहेत। नवीन वर्षात सोने खरेदीसाठी 5 गुरु पुष्यामृत योग। नव्या वर्षात 9 महिन्यांमध्ये विवाह मुहूर्त आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। आणि आता एक महत्त्वाची बातमी, अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाचा सनबर्न पार्टी आयोजकांना झटका बसलेला आहे। 12 प्रकारच्या एनओसी सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय नेमका सगळा प्रकार आहे? हेमाली सनबर्न पार्टीला सरकार पाठीमध्ये किंवा यंत्रणा पाठीशी घालतात असं आतापर्यंत चित्र होतं। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने आज जे पत्र दिलेलं आहे त्यानुसार सनबर्नला तात्पुरती स्थगिती दिली आहे असंच म्हणावं लागेल। कारण 12 प्रकारचे एनओसीस त्यांना सादर करायला सांगण्यात आलेले आहेत आणि त्यानंतरच या पार्टीला परवानगी दिली जाईल असं पत्र पुण्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी या सनबर्न पार्टीच्या आयोजकांना दिलेलं आहे। या 12 प्रकारच्या ज्या एनओसी मध्ये पर्यावरणाचे एनओसी आहेत, फायर ब्रिगेडचे आहेत, ट्रॅफिकचे आहेत, पोलिसांचे आहेत, त्याचबरोबर जी ग्रामपंचायत आहे त्याची देखील एनओसी बंधनकारक करण्यात आलेली आहे। आणि कालच या ग्रामपंचायतीनं या पार्टीला पाठिंबा देण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे ग्रामपंचायत पुन्हा एनओसी देणार का, ती कधी देणार आणि आयोजक जे आहेत ते कधीपर्यंत एवढ्या 12 प्रकारच्या एनओसी कधीपर्यंत सादर करण्यात हा महत्वाचा प्रश्न आहे। तर ते सादर करू शकले नाहीत तर त्यांना निश्चितपणे या पार्टीला परवानगी मिळणार नाही हे आता पत्राने स्पष्ट झालेलं आहे। दुसरं सनबर्नचा यातला एक खोटारडेपणा या पत्रामुळे उघड झालेला आहे। सनबर्नने 27 लाख रुपयांचा एंटरटेनमेंट टॅक्स भरलेला आहे। मात्र किती तिकिटांची विक्री करणार याची माहिती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली नाहीये, त्यामुळे ती माहिती देखील त्यांच्याकडून मागवण्यात आलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांचा सनबर्न पार्टीला हा मोठा झटका म्हणावा लागेल। धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।